बघू शकता एकदम मस्त असा सॉफ्ट झालेला आहे. बनवायला सोपा आणि सर्वांना आवडणारा. किती सॉफ्ट झाला आहे मावा केक. बघू शकता कसा मस्त असा मऊ जाळीदार स्पॉन्जी बनलेला आहे. बिना ओव्हन कढईमध्येच कसा मस्त झाला. नमस्कार, अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवलेला आहे मावा केक. बघू शकता मस्त असा स्पॉन्जी जाळीदार एकदम असा सॉफ्ट बनलेला आहे. बेकरीमध्ये मिळतो तसाच साधी सोपी रेसिपी आहे आणि एकदम प्रमाणबद्ध सांगितलेले आहे. तर बनवायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलला जो सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. तर आपल्याला बनवायचा आहे मावा केक. त्यासाठी ही घेतली पाऊण कप साखर, पिठी साखर घेतली. त्यामध्ये अर्धा कप दही घालायचे. आणि हे पाव कप तूप घातले, साजूक तूप. ह्याला मिक्स करून घ्यायचे. तेल वापरलं तरी चालेल. ह्यामध्ये घालायचा अर्धा कप रवा. मैद्याऐवजी गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल. हा 200 ग्रॅम खवा आहे, म्हणजे मावा म्हणू शकता. त्याला खिसून घालायचे. अशा प्रकारे राहिलेला पण खिसायचा आहे आपल्याला. तर यामध्ये आपल्याला हाफ टीस्पून मीठ घालायचे, 1 चमचा बेकिंग पावडर आणि हा व्हॅनिला इसेन्स. व्हॅनिला इसेन्स नसेल घालायचा तर वेलची वापरली तरीसुद्धा चालेल. मिक्स करून घेऊ. तर हे जरा मावा मिक्स व्हायला दूध टाकूया अगोदर अर्धा कप. छान असं फेटून घ्यायचं. आपला मावा मिक्स झाला पाहिजे. तर आपण ह्यामध्ये रवा वापरला आहे तर आपल्याला 10 मिनिट ह्याला असंच रेस्टला ठेवायचं आहे म्हणजे आपला रवा छान भिजेल. केक टेन तयार करून घेतला आहे. हे बटर पेपर लावला आहे, त्याला थोडंसं तूप ग्रीस करून घेतले. तर आपले बॅटर ठेवलेले 10 मिनिट झालेत. तर यामध्ये आता घालायचं पाव चमचा खाण्याचा सोडा, थोडंसं दूध घालायचं. ह्याला छान फेटून घ्यायचं, मिक्स करायचं. आणि आता हे बॅटर आपल्याला केक टेनमध्ये काढायचं आहे. पण कढई ठेवलेली आहे फ्री हीट होण्यासाठी. मिश्रण ह्यापेक्षा पातळ नाही बनवायचं किंवा घट्टही नाही. तर याला टॅप करून घ्यायचं आणि ह्यावरती ड्रायफ्रूट्स टाकायचे. काजू आणि पिस्ते आहेत फक्त. तर कढई ठेवलेली आपण फ्री हीट होण्यासाठी 5 मिनिट फुल फ्लेमवर. आपल्याला आता हे केक टेन ठेवायचं आहे आणि याला 5 मिनिट फुल फ्लेमवरती ठेवायचं आहे आपल्याला. तर आता 5 मिनिट झालेत. आपल्याला लो फ्लेम करायची आणि 45 मिनिट बेक करून घ्यायचं आहे.
45 मिनिट बेक करून घ्यायचा आहे लो फ्लेमवरती. आपल्या केकला बेक होण्यासाठी ठेवला होता, त्याला 45 मिनिट झालेत. बघा वा काय फुगला आहे मस्त. सुरी आपली क्लीन निघते. आता गॅस बंद करायचा आहे आणि थंड होऊ द्यायचं आहे. तर आता आपला हा मावा केक मस्त थंड झाला आहे, काढून घ्यायचा आहे. काय सुरेख कलर आला आहे, मस्त दिसतंय ना. क्या बात आहे, बघू शकता एकदम मस्त असा सॉफ्ट झालेला आहे. क्या बात आहे, खूपच मस्त झालं आहे. तर आता आपण कट करून घ्यायचं. सांगितल्याप्रमाणे परफेक्ट प्रमाण वापरा, मस्त असा तयार होतो. किती सॉफ्ट झाला आहे. बघू शकता कसा मस्त असा बिना अंड आवड आपला कढईमध्येच कसा मस्त झाला. तर हा केक तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. चॅनलवरती अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.